नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी चणचण सुरू झाली. यापूर्वी लोक पाणी विकत घेऊन पित होते आणि या लोकांची तहान भागावी म्हणून जलजीवन आणि नळ पाणी पुरवठ्यासाठी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून शुद्ध नळाचं पाणी मिळण्यासाठी जवळपास 220 कोटी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे. आज ती अवस्था फार बिकट आहे. पण त्यापुढे जाऊन इथले स्वाभिमान लोकांची एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. काय आहे बातमी? की गावागावात प्यायला नाही पाणी आणि यात्रेच्या निमित्तानं तमाशे ऑर्केस्ट्रातून चालू आहेत नाच गाणी. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांना यात्रेनिमित्तसुद्धा पाणी विकत घेऊन पाजावं लागतं आहे. ही माणसं हे विसरून कशी गेली हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवरचा आहे. इथले लोकप्रतिनिधी, इथले सामाजिक कार्यकर्ते, इथले राजकीय बगलबच्चे तसेच त्यांचे सहकारी हे सर्वच कसे कमालीचे शांत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्यावर भाष्यसुद्धा करत नाहीत. आणि हे पिण्याचं पाणी जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडीमधला एक घटक आहे. अन्न वस्त्र निवारा यामध्ये मोडण्यापैकी पाणी हा एक त्यातला घटक असताना आज पिण्याचंच पाणी या तालुक्याला नाही. मित्रांनो, दुसरी बाजू इथे एक वेगळी आहे. पुण्यावरून येणारा जो नगरपालिकेचा कचरा आहे तो वाहनांमधून या दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बोरी आयंदी असेल, बोरी भडक असेल, ताम्हाणवाडी असेल, भरतगाव असेल, नांदूर, सहजपूर या भागामध्ये आणून टाकला जातो. त्याच स्वरूपातल्या पुण्याच्या मलमूत्राचं पाणी हे बेबी कॅनलद्वारे आमच्या शेतीला येत आहे. एका बाजूला त्यांचा संपूर्ण शहराचा असलेला कचरा, दुसऱ्या बाजूला त्यांचं घाणेरडं पाणी या तालुक्याला पोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. बेबी कॅनलला अस्तरीकरण करताना जवळपास 125 कोटी रुपये अधिक खर्च केला जातो. येणाऱ्या कचऱ्याला अडवायला कोणालाही अजून वेळ नाही. इथं पिण्याचं पाणीसुद्धा नाही. पण यात्रा महोत्सव चाललेला आहे आणि या यात्रा महोत्सवामध्ये सर्वांना तमाशाचं आणि करमणुकीचं साधन म्हणून गाणी ऐकण्याची फार मोठी हौस आहे. या स्वाभिमानी दौंडकरांना आमचा खरा प्रश्न आहे. तुमच्या घरामध्ये कदाचित तुम्ही सक्षमरित्या काही परिवार असू शकता, सर्वजण नाही. या सर्वांनाच पिण्याचं पाणी मिळतं आहे का या प्रश्नाकडे तुम्ही पाहणार आहात की नाही? तुमचा स्वाभिमान कुणाच्या तरी एखाद्याच्या म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा एखाद्याच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही कोणाकडे घाण ठेवला आहे का हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. पण या तालुक्यामध्ये 2017-18 साली सुरू झालेल्या नळपाणी पुरवठ्याच्या योजना अद्याप पूर्ण नाहीत. अधिकारी वर्ग असं सांगतात 3 वर्षाची मुदतवाढ त्यांना मिळालेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये कामांना मुदतवाढ का दिली गेली, का द्यावी लागली हा प्रश्न शोध मोहिमेचा भाग असला तरी या तालुक्यामध्ये रस्ते आणि पूल करताना मात्र अतिशय काळजीपूर्वक केलं जातं आणि ही सगळ्यात मोठी दुर्दैव आणि शोकांतिकेचा भाग म्हणावा लागेल. म्हणून या तालुक्यामध्ये प्यायला नाही पाणी आणि यात्रेनिमित्त गावागावात चालू आहेत तमाशाची आणि ऑर्केस्ट्राची गाणी असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 22 27. धन्यवाद.